सांगतात की हा देह आपला नाही, हा देह नासका आहे, तुटका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. मग नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हायला सांगतात. तो काय येणार आहे आणि एक ना एक दिवस आपल्याला घेऊन जाणार. इथं कुणी थांबणार नाही, कारण हा देह आपला नाहीच आहे. म्हणून प्रत्येक जण जाणार आहे. कारण पुढे तुकोबराय सांगतात की देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. तो भगवान परमात्मा आपल्याला देतोही आणि आपल्याकडून घेतोही. म्हणजे देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे. मग देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय. आपली सत्ता इथं काहीही नाही. इथं जे चालतं ते सगळं त्या भगवंताच्या सत्तेनं चालतं. आपलं जे शरीर आहे ते कुणाच्या सत्तेनं चालतं. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरे विना. त्या भगवंताच्या सत्तेनं सगळं काही चालतं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं सगळं काही चालतं. हे जग सुद्धा भगवान परमात्म्याने, हे विश्व सुद्धा भगवान परमात्म्याने निर्माण केलं. काही काहींना प्रश्न पडतो की हे, काही काहींचं म्हणणं कसं आहे की हे जग आपोआप निर्माण झालं. तर तसं नाही. असंच एका मुलाने सुंदर असं चित्र काढलं. चित्र काढल्याच्या नंतर ते चित्र वडिलांना दाखवलं. वडिलांना दाखवल्याच्या नंतर वडिलांनी विचारलं, का रे बाळा, चित्र सुंदर आहे पण कुणी काढलं. त्यावेळेस मुलांनी सांगितले, बघा बाबा, पेन्सिल आली, चित्र काढून गेली, कलर आले आणि रंग भरून गेले. असं म्हटल्यानंतर बाबा म्हणाले, अरे आपोआप पेन्सिल येऊन चित्र काढून कसं जाईल, रंग येऊन आपोआप भरून रंग भरून कस काय जातील. तर त्यावेळेस त्या मुलाने उत्तर दिले, बाबा, जर आपोआप पेन्सिल येऊन चित्र काढू शकत नाही, जर आपोआप कलर येऊन रंग भरून जाऊ शकत नाही, तर त्याचप्रमाणे भगवंताशिवाय ही सृष्टी निर्माण होऊ शकत नाही. मग ही सृष्टी त्या भगवान परमात्म्याने निर्माण केली आणि त्याच्या सत्तेनं सगळं काही चालतं. इथं आपली सत्ता चालत नाही. सगळं काही चालतं ते त्याच्या सत्तेने. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे. सूर्य सुद्धा भगवंताच्या सत्तेनं चालतो. वेद सुद्धा भगवंताच्या